ओबीसीचा लढा तर निश्चित सुरू होईल आणि माननीय भुजबळ साहेब हे नेहमी ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये भूमिका घेत आलेले आहेत आणि अशा भूमिका घेण्यामुळे त्यांना किंमतही मोजावी लागलेली आहे। मी भुजबळ साहेबांचं या लढाऊ वृत्तीचं मी खरं तर दाद देईन त्यांच्या याला। आता ओबीसी बांधवांनी आणि उर्वरित ओबीसीच्या मंत्र्यांनी थोडंसं संविधानाच्या बाजूनं ओबीसीच्या बाजूनं जे कायद्यात आहे त्याची भूमिका घ्यायला हवी। आज आठवण येते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची। आज गोपीनाथराव मुंडे साहेब असते तर ओबीसीवरती ही वेळ आली नसती। माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी ओबीसींच्या बाबतीमध्ये जी काही अन्यायाची मालिका सुरू आहे या महाराष्ट्रामध्ये ती निश्चित झाली नसती, हे मी जबाबदारीने तुमच्यासमोर सांगेन। जरांगेंची पत्रकार परिषद झाली। जरांगेंनी आता विधान केले की पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल, यामधला एकही मराठा आरक्षणाच्या बाहेर राहणार नाही, शेवटच्या मराठ्यापर्यंत हे आरक्षण पोहोचू। मला वाटतंय हा महाराष्ट्र 13-14 करोड वेगवेगळ्या जात समूहांचा नाही। या महाराष्ट्रामधल्या आमदारांना, खासदारांना, पक्षांना इथं फक्त मराठाच मतदान करतात असं मला वाटतंय। हे राज्य मराठी माणसांचं नाही तर हे महाराष्ट्र मराठ्यांचं आहे। यशवंतराव चव्हाणांना सुवर्ण महाराष्ट्राचा कलश आणला तेव्हा गत्रेव माडखोलकर नावाच्या पत्रकारांनी एक प्रश्न विचारला होता, हा महाराष्ट्र कुणाचा होणार? त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला सांगितलं होतं की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार, 18 पगड जातीचा होणार। आणि काल परवापासून हे जे काही आंदोलन आहे, GR काढणं आहे, बेकायदा वागणं आहे, संविधान विरोधी GR काढणं आहे, वेगवेगळ्या आमदारांनी, खासदारांनी, पक्षाच्या प्रमुखांनी जरांगेला जाऊन पायगड्या घालणं, रेड कार्पेट घालणं आणि त्याच्या आंदोलनाला पाठिंबा देणं। पाठिंबा द्या, तुम्ही द्यायला आमची अडचण नाही, पण ओबीसीच्या आरक्षणाचं काय होणार या एकाही प्रश्नावर ना संजय राऊत बोलले, ना उद्धवजी ठाकरे बोलले, ना सुप्रिया सुळे बोलल्या, ना अंबादास दानवे बोलले, ना बजरंग सोनवणे बोलले, ना महाराष्ट्रामधले सत्तेतले आणि विरोधातली माणसं बोलली। आज भुजबळ साहेबांनी जो बहिष्कार घातलाय तो बहिष्कार महाराष्ट्रातल्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बांधवांनी अपील करावा। म्हणत आहेत की ओबीसीला कुठलाही धक्का लागलेला नाही, असं कोण म्हटलंय? त्यांना तो प्रश्न विचारला पाहिजे। आम्हाला जेवढा GR कळतो त्या GRचा अर्थ मराठीमधून आहे, मराठीमधून GR आहे। त्यामुळं एका ॲफिडेव्हिटद्वारे जर नात्यातल्या, गावातल्या आणि कुळातल्या माणसाला सर्टिफिकेट देता येत असेल, नातं म्हणजे कोणतं नातं? लग्नानंतरचं नातं का आंतरजातीय विवाहानं निर्माण झालेलं नातं? हे कुठं सांगितलंय? त्यामुळं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे। ते म्हणण्याचं कारण असं की रूलर असणारा, शासनकर्ता असणारा मराठा बांधव जर ओबीसीमध्ये आला तर ओबीसी त्यांच्या स्पर्धेत कुठेही टिकणार नाही आणि त्याचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे। अरे मी वेळोवेळी सांगतोय तुम्हाला, तायवाड्यांना हा प्रश्न विचारा तुम्ही। कुडमुड्या जोशी, पारधी, कडक लक्ष्मीवाला, कैकाडी हा माणूस, अहो विखे पाटील तुमच्या स्पर्धेमध्ये कसा टिकणार आहे? कारखानदाराचे नेते होण्याच्या भानगडीत पडू नका। नगर जिल्ह्यामधल्या, अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या पारनेर तालुक्यामध्ये किती मेंढपाळ बांधव राहतात, लाज वाटली पाहिजे ज्येष्ठ नेता म्हणून असं वक्तव्य करत असताना। अरे आम्ही आमदार खासदाराची पोरं निश्चित नाही, पण गावगाड्यातल्या संविधानाची आणि गावगाड्यातल्या शेवटच्या घटकाची भाषा आम्ही तुमच्या समोर मांडतोय। त्यामुळं जबाबदारीने बोला, आम्हाला अंडर एस्टिमेट करायच्या भानगडीत तुम्ही पडू नका। काय कळतो तुम्हाला सोशल जस्टिस? काय सांगितलंय तुम्हाला? असा GR करण्याचा अधिकार दिला कोणी? ओबीसीचं आरक्षण संपवणारा हा GR आहे। जी ही समिती नेमलेली होती ही बायस समिती होती। या समितीमध्ये आरक्षण पॉलिसी समजणारा एकही तज्ञ मंत्री नव्हता, यामध्ये ओबीसीचा मंत्री नव्हता। त्यामुळे विखे पाटलांनी आम्हाला जास्त शहाणपण शिकवू नये। त्या ओबीसी मंत्र्यांनी आपली भूमिका जाहीर करावी। 1 वेबसाईट आहे sgavkari.com, मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।